श्रीलंकेमध्ये आर्थिक आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे हे तर आपण जाणतोच. याला श्रीलंका सरकारची धोरणं कशी जबाबदार आहेत याच्यावरती आपण ऑलरेडी एपिसोड सुद्धा बनवून झालेला आहे. आता काल बातमी अशी होती की पाकिस्तानचं चलन जे आहे हे डॉलरच्या तुलनेमध्ये रेकॉर्ड पातळीवरती घसरलेलं आहे. म्हणजे $1 बरोबर 260 पाकिस्तानी रुपयापर्यंतची त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि या बातम्यांचा आधार घेऊनच भारतातील राजकीय विरोधक आता असे आरोप करतायत की भारत सुद्धा श्रीलंकेच्या मार्गावर आहे. तसंच समाज माध्यमात या संदर्भातले मीम्स सुद्धा आपण सर्वांनी पाहिले असतील. राहुल गांधी यांनी या विषयावरती ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि सोबत एक ग्राफ सुद्धा त्यांनी शेअर केला होता. ट्विटमध्ये ते म्हणतात की डिस्ट्रॅक्टिंग पीपल वोंट चेंज द फॅक्ट इंडिया लुक्स अ लॉट लाईक श्रीलंका. पण खरंच तशी परिस्थिती आहे का अशी विचारणा आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये काही जणांनी केलेली होती. यामुळेच आज आपण चर्चा करूयात की खरंच भारतामध्ये श्रीलंका सारखी परिस्थिती आहे का? म्हणजे भारत आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने निघालाय का? तसंच सध्या नेमकी आर्थिक आघाडीवरती काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण आकडेवारीसहित जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सध्या जगातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत या कठीण परिस्थितीतून जात आहेत. याला सर्वात महत्त्वाचं कारण अर्थातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आहे. जगातील एखादाच असा देश असेल की ज्याच्यावरती या युद्धाचा आर्थिक आघाडीवरती परिणाम झालेला नसेल. पण या युद्ध होण्याचं टायमिंग जे आहे त्याच्यामुळे सगळा घोळ झालेला आहे. आता मी टायमिंग कशामुळे म्हणतोय तर कोरोनामध्ये 2 वर्ष जवळपास सर्व काही ठप्प होतं. जगभर परिस्थिती तीच होती. कोरोनातून नुकतंच कुठं जग सावरायला लागलं होतं, सप्लाय चेन कुठं नॉर्मल व्हायला लागली होती, प्रोडक्शन व्यवस्थित व्हायला लागलं होतं आणि मध्येच ही सगळी रशिया युक्रेन युद्धाची गडबड झाली. टुरिझम बंद होतं, ट्रेड जो आहे तो पूर्णपणे बंद होता. सर्व काही बंद म्हणा किंवा अगदी स्लो रेटने सुरू होतं असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यामुळं प्रत्येक देशाच्या रिझर्व्हवरती त्याचा परिणाम झालेला आहे. युक्रेन आणि रशिया हे दोघं देश जे आहेत हे जगाच्या फूड मार्केटमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे बघा, हे दोन्ही देश जे आहेत हे नेट एक्सपोर्टर आहेत. कशा संदर्भातले? तर ऑइल जे आहे खाण्याचं त्याच्या संदर्भातले. एक उदाहरण सांगतो. रशिया आणि युक्रेन हे सनफ्लॉवर ऑइलचे नेट एक्सपोर्टर आहेत आणि आपण खाण्याचं तेल म्हणा किंवा गाडीसाठी वापरायचं तेल म्हणा या दोन्हीसाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून आहोत. ज्यामुळं आपल्या देशातल्या महागाईमध्ये सध्या आपल्याला भर पडलेली दिसते आणि या सर्व गोष्टींचा कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांवरती परिणाम झालेला आहे आणि सर्वाधिक परिणाम झालेला आहे तो म्हणजे श्रीलंकेवरती. मग भारतात पण श्रीलंका सारखी परिस्थिती आहे का? तर तेही आपण जाणून घेऊयात. जागतिक परिस्थितीच्या परिणामातून भारत सुद्धा सुटलेला नाहीये हे उघड सत्य आहे. पण श्रीलंका सारख्या देशाबरोबर जर का तुलनाच करायची म्हटली तर भारताची परिस्थिती चांगली आहे. कारण की आपण तुलना कोणासोबत करतोय तर श्रीलंकेसोबत तुलना करतोय. युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये भारताचा ग्रोथ रेट हा 6.4% असेल. मागील वर्षाशी तुलना करता हा ग्रोथ रेट जरी कमी असला तरी देखील चांगला ग्रोथ रेट आहे. आरबीआय सुद्धा टाइम टू टाइम सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवणे म्हणजे अर्थातच आर्थिक घडामोडींवरती आरबीआय लक्ष ठेवणे. जागतिक पातळीवरती सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होत असताना आरबीआयनं महागाई कमी करण्यासाठी किंवा ती कंट्रोल करण्यासाठी म्हणा आपल्या इथं रेपो रेट आणि सीआरआर मध्ये केलेला बदल आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आणि श्रीलंकेमध्ये नेमकं याच आघाडीवरती सर्वाधिक गोंधळ होताना दिसतोय. म्हणजे सरकारचा गोंधळ चालू आहेच आणि मध्यवर्ती बँकेचा सुद्धा गोंधळ त्यांच्या इथं चालू आहे. आणि आपल्या इथं परिस्थिती महागाई संदर्भातली जरी हाताबाहेर चाललेली दिसत असली तरी सुद्धा भारतानं श्रीलंकेसाठी मदतीचा हात पुढे केलेला आपल्याला दिसतोय. आता थोडीशी श्रीलंका सोबत आपण तुलना करून बघूया. श्रीलंका समोरची आर्थिक गणितं वेगळी आहेत किंवा त्यांचे आर्थिक चॅलेंजेस जे आहेत ते वेगळे आहेत आणि भारताचे चॅलेंजेस हे वेगळे आहेत. श्रीलंका सोबत तुलना करता जागतिक परिस्थितीशी तोंड देण्यास भारत हा अधिक समर्थ देश आहे हे सुद्धा लक्षात येतं. आणि मी हे का म्हणतोय तर त्याची आकडेवारी सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. पहिला मुद्दा जो आहे तो इकॉनॉमिक ग्रोथ संदर्भातला. श्रीलंका हे 2010 ते 2016 असे 6-7 वर्ष इमर्जिंग मार्केट जे आहेत यांच्यासाठीचं एक मॉडेल होतं. कारण की त्यांचा ग्रोथ रेट जो आहे हा 6% अधिक होता. आणि हा डेटा माझा नाही तर हा डेटा आहे वर्ल्ड बँकेचा. परंतु पुढच्या 3 वर्षामध्ये हा ग्रोथ रेट कमी होऊन 3.1% झाला. 2022 साठी वर्ल्ड बँकेने श्रीलंकासाठीचं जे प्रोजेक्शन आहे ते 2.4% सांगितलेलं आहे.
असं जरी असलं तरी सुद्धा या संदर्भात अनिश्चितता खूप आहे. म्हणजे श्रीलंका 2.4% ग्रोथ रेट सुद्धा गाठू शकेल की नाही याच्याविषयी शंकाचं दिके. भारतातील परिस्थिती ही तुलना करता आश्वासक आहे. IMFने फायनान्शियल इयर 2023 साठी आपले प्रोजेक्शन सांगितलेले आहेत 8.2% आणि वर्ल्ड बँकेने सांगितले 8%. यासोबतच RBIने आपला ग्रोथ रेट 7.2% सांगितलाय. अगोदर 7.8% सांगितलं होतं, आता तो 7.2% आलेला आहे. 0.6% ही जी कपात करण्यात आलेली आहे ती क्रूड ऑइल मार्केटमध्ये जी काही उलथापालथ चालू आहे त्याच्यामुळे त्याने ती कपात केलेली आहे. नंतर क्रमांक 2 चा मुद्दा जो आहे तो म्हणजे महागाई, ज्याला इन्फ्लेशन सुद्धा म्हणलेलं आहे. एप्रिलमध्ये श्रीलंकेच्या डिपार्टमेंट ऑफ सेन्सस अँड स्टॅटिस्टिक्स नुसार त्यांची इथं 29.8% इतकी महागाई होती. मार्चमध्ये पण त्यांच्या इथली महागाई ही 20%च्या आसपास होती. आणि हे आकडे त्यांच्या मध्यवर्ती बँकेने जे काही टार्गेट रेंज दिलेली आहे त्याच्याशी तुलना करता खूप जास्त आहेत. टार्गेट रेंज त्यांच्या मध्यवर्ती बँकेने दिलेली ही 4 ते 6% दरम्यानची आहे. भारतामध्ये सुद्धा टार्गेट रेंज ही 4 ते 6% दरम्यानचीच आहे. फूड प्राइसेस जे आहेत श्रीलंकेमध्ये ह्या वर्षी जवळपास 46.6% वाढलेल्या आहेत. पेट्रोलच्या प्राइसेस 92% वाढलेल्या आहेत आणि डिझेलच्या प्राइसेस ज्या आहेत ह्या 76% वाढलेल्या आहेत. श्रीलंकेमध्ये 2021 मध्ये टोमॅटोची किंमत होती 120 रुपये प्रति किलो. 2022 मध्ये तो 320 रुपयाला गेलाय. म्हणजे श्रीलंकन रुपयामध्ये अर्थातच. डाळीचा रेट 2021 मध्ये होता 180 जो आता 420 झालेला आहे. अंडे 15 ला होते आता 37 रुपयाला. साखर जी आहे 112 ला होती आता 188 ला आणि तांदूळ 128 ला होता तो आता 185 ला आलाय. आता हीच भारतासमोरची सुद्धा फार महत्वाची समस्या आहे. म्हणजे श्रीलंका सारखी परिस्थिती वाईट नाही तरी देखील आपल्या इथलं होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे तो 15.1% वरती आलेला आहे. म्हणजे हा सलग 13वा महिना आहे की आपल्या इथं होलसेल प्राइस इंडेक्स जे आहे ते डबल डिजिट मध्ये आलेले आहेत. आणि एप्रिलचे आकडे जे आहेत हे गेल्या 9 वर्षातील सर्वात मोठे आकडे आहेत. एप्रिल मधील जर का तुम्ही कन्झ्युमर प्राइस इंडेक्स बघितला म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक बघितला तर बघा तेलाच्या किमती ह्या 17.3% वाढलेल्या दिसतात. भाज्यांच्या किमती 15.4% वाढलेले दिसतात. मसाले जे आहेत ते 10.6% वाढलेले दिसतात आणि मीठ आणि फिश मासे जे आहेत हे 7% त्यांच्या किमती आपल्या इथं वाढलेले दिसतात. आता पुढचा मुद्दा जो आहे तुलना करण्यासाठीचा तो म्हणजे इम्पॉर्टंट पॉलिसी रेट्स. बँक रेट जो आहे श्रीलंकेमध्ये नोव्हेंबरमध्ये 9% होता जो मे मध्ये 17.5% आलेला आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट जो आहे हा 5% -13% झालेला आहे. ऍव्हरेज प्राइम लेंडिंग रेट जो व्याज दर जो आहे तो 8% 19.36% आलेला आहे. श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेने व्याजदर जे आहेत 700 बेसिस पॉइंटने वाढवले. हे कशासाठी तर महागाईला कंट्रोल करण्यासाठी. आता श्रीलंकेसोबत तुलना करता भारतामध्ये रेपो रेट जो आहे हा 40 बेसिस पॉइंटने वाढवला आणि CRR सुद्धा 50 बेसिस पॉइंटने. म्हणजे आपल्या इथं 50 बेसिस पॉइंटने वाढवतायत त्यांची इथं 700 बेसिस पॉइंटने वाढवले. म्हणजे फार मोठा गॅप या ठिकाणी दिसतोय. ह्याच्यामुळं आपल्या इथं व्याजाचा दर जो आहे श्रीलंकेशी तुलना करता हा फार कमी आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो फॉरेक्स रिझर्व्ह संदर्भातला. आता श्रीलंकेच्या अर्थ मंत्रालयानुसार त्यांच्याकडे फक्त $25 मिलियन इतकाच आता परकीय चलन उपलब्ध आहे. यावर्षी त्यांना $7 बिलियन इतकं लोन फेडायचं होतं. ते फेडण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली 2026 पर्यंत. तरी सुद्धा श्रीलंकेला जवळपास $25 बिलियन इतक्या कर्जाची परतफेड करायची आहे. भारतासंदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर भारतामध्ये देखील फॉरेक्स रिझर्व्ह हा गेल्या काही महिन्यामध्ये झपाट्याने कमी झालेला आहे. पण देखील तो श्रीलंकेपेक्षा चांगला आहे. सध्या $600 बिलियन पेक्षा कमी फॉरेक्स रिझर्व्ह आहे. परंतु मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हाच फॉरेक्स रिझर्व्ह $650 बिलियन आसपास होता. परंतु सध्या जे काही जागतिक घडामोडी चालू आहेत त्याच्यामुळे आपल्या इथून इन्व्हेस्टर जे आहेत हे मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेताना दिसत आहेत. FDIच्या आघाडीवरती जर का बघायला गेलं तर श्रीलंकेमध्ये FDI मध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही चीनने केलेली आहे. परंतु त्याची आकडेवारी मला काही भेटली नाही. भारतासंदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर 2021-22 या वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास $83.6 बिलियन इतका पैसा हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने आलेला आहे. आता जर का चलनाविषयी बोलायचं म्हणलं तर श्रीलंकेचे जे चलन आहे हे सध्या जगातील वर्स्ट परफॉर्मिंग चलन आहे आणि त्याची किंमत $1 बरोबर 359 श्रीलंकन रुपये इतकी आहे. भारतामध्ये सुद्धा रेकॉर्ड लो लेवलवरती रुपया आलेला आहे आणि 80च्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. आता शेवटाकडे येताना मला इतकंच सांगायचंय की तुलना आपण श्रीलंकेसोबत करतोय. श्रीलंकेची लोकसंख्या 2-2.25 कोटीच्या आसपास आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे.
श्रीलंकेसोबत जर का तुलना करायची म्हणली आणि आकडेवारी जर का बघितली तर परिस्थिती नक्कीच आपल्या इथं चांगली आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून महागाई संदर्भात जे काही आकडेवारी येते किंवा पेट्रोल, डिझेल या संदर्भात जे काही घडतंय आणि बेरोजगारी संदर्भातले तर आकडेवारी आपल्या इथं येताना दिसत नाहीये. जर का ही सगळी परिस्थिती आकडेवारी सहित समोर आली तर मात्र सत्य परिस्थिती काय आहे ते आपण बोलू शकू. आणि मुळामध्ये तुलना चुकीच्या पद्धतीने होतीये. तुलना जर का करायची असेल तर जो आपल्यापेक्षा वरती आहे, जो देश आघाडीवरती आहे, पुढे आहे आपल्यापेक्षा 2 पावलं, त्याच्यासोबत तुलना करता आपण कुठे आहोत या संदर्भाने तुलना करायला हवी, ना की जो आपल्यापेक्षा खूप मागे आहे श्रीलंकासारखा देश त्याच्यासोबत तुलना करता. तर तुम्हाला आपली आजची माहिती जर का आवडली असेल तर खाली तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुलना नेमकी कुणाशी करायला हवी होती ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.